नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यातील सरई येथे असलेल्या ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या भव्य हस्तकला व चित्रकला प्रदर्शन उत्साह, सृजनशीलता आणि कलात्मक वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. कला ही अभिव्यक्तीची शक्ती असल्याचे सिद्ध करणाऱ्या या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला नवे सूर दिलेत. या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा नमिता बालाजी सोमन, चिटणीस ॲडव्होकेट केदार नरहर जोशी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका वंदना राजमल चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सारिका दामले यांच्या उपस्थितीमध्ये प्रदर्शनाचं नियोजन आकर्षक पद्धतीने साकारलं गेलं. उद्घाटनाचे सौभाग्य CRC 4 प्रमुख व गट क्रमांक 2 समन्वयक अरुंधती डोमाळे यांना लाभले. परीक्षक म्हणून डोमाळे आणि महाराष्ट्र विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सोलनकर यांनी कलाकृतीचे सूक्ष्म निरीक्षण केले. इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी डाळी, टाकाऊ वस्तू, आईस्क्रीम काड्या, लोकरी इत्यादींच्या मदतीने आकर्षक वस्तू साकारल्या. विज्ञान विभागातील डोके चालवा या उपक्रमाने पालक व विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधले. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या सामूहिक सहभागामुळे हे प्रदर्शन नेत्रदीपक ठरले आणि विद्यार्थ्यांच्या कला परंपरेला नवे यश लाभले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहर वाहतूक शाखेच्या नियमित तपासणीमध्ये वर्षभरात तब्बल 1 कोटी रुपये किमतींची 15 वाहनं हस्तगत करण्यात पथकांना यश आलेलं आहे. 1 जानेवारी 2025 ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये आलिशान ऑडी कार आणि हार्ले डेव्हिडसन या महागड्या दुचाकीचाही छडा पोलिसांनी लावलेला आहे. हस्तगत करण्यात आलेल्या वाहनांसोबत ताब्यात घेतलेल्या वाहन चोरांना संबंधित पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये ठाणे, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरे येतात. या क्षेत्रात 35 पोलीस ठाण्यांतर्गत एकूण 18 वाहतूक कक्ष येत आहेत. वाहतुकीचे नियमन तसेच वाहन तपासणी आणि नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना चाप बसावा याकरिता वेळोवेळी वाहनांची तपासणी केली जाते. 1 जानेवारी 2025 ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत वाहतूक पोलिसांनी केलेल्या वाहनांच्या तपासणीमध्ये तब्बल 15 चोरीच्या वाहनांचा छडा लावण्यात वाहतूक शाखेला यश आलेलं आहे. या वाहनांमध्ये 1 आलिशान ऑडी कार, महागडी हार्ले डेव्हिडसनची दुचाकी आणि 10 दुचाकी तर 4 ऑटो रिक्षांचा समावेश आहे. बरोबर आहे, जाचक असं वाटणं साहजिकच आहे, पण हे आपल्या सुरक्षेसाठी आहे. आणि पेपर दाखवल्यानंतर आपल्याला माहिती आहेत आपले पेपर व्यवस्थित आहेत, पण तेच आपण व्यवस्थित पेपर आपल्या जे काय वाहतूक पोलीस त्या ठिकाणी असतील त्यांना दाखवल्यानंतर तोही विषय निघून जाईल. त्याच्यामुळे फक्त कन्फर्मेशनसाठी जर तपासादरम्यान किंवा नाकाबंदी दरम्यान आपल्याला पेपर विचारले तर किमान एक RC बुक तरी त्याच्यात आपली जवळ बाळगावी, जेणेकरून आपला आणि त्या गाडीचा मालकी हक्क सिद्ध करण्यात आपल्याला योग्यता ठरेल. आत्तापर्यंत जवळपास आपल्याला 2754 कॉल गाड्या बंद पडल्याचे मिळाले आहेत. त्याच्यापैकी आपण जवळपास 2057 गाड्या यांना, त्यापैकी 232 बस आहेत आणि 1857 गाड्या ह्या ट्रक्स आणि मल्टी एक्सेल्स आहेत, ज्या की आपल्या विविध रोडवर जसं की घोडबंदर असेल, नाशिक हायवे असेल, मुंब्रा बायपास असेल याच्यावर बंद पडल्या होत्या, किंवा आपला मेन रोड माजीवाडा ते आनंदनगर हा जो रोड आहे त्या दरम्यान असेल, त्यावरच्या आपण ह्या गाड्या बाजूला काढलेल्या आहेत. MSRTCने आपल्याला ज्या क्रेन प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याच्या मदतीने. तर सॅटिस खाली ज्या गाड्या उभ्या असतात, लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत की सॅटिस खाली स्टिकर लावून गाड्या उभ्या असतात, त्यांच्यावर काय कारवाई केली आहे? बरोबर आहे, आपण वेळोवेळी त्या ठिकाणी कारवाई करत असतो. मागील 7 दिवसात जवळपास 130 वाहनांवर ज्याच्यावर पोलीस स्टिकर्स होते अशा 130 वाहनांवर आतापर्यंत कारवाई केलेली आहे आणि इथून पुढे आपण संबंधित कारवाई चालू ठेवणार आहोत. कळवा रेल्वे स्थानक येथे रेल्वे सुरक्षा दलाच्या विशेष पथकासोबत फेरीवाल्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या प्रसारित झाला आहे. याबाबत लोहमार्ग पोलिसांना विचारलं असता RPFचे कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी याबाबत गुन्हा दाखल करण्यास
आला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कळवा रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेच्या दिशेने हा प्रकार घडला आहे. मध्य रेल्वेच्या कळवा रेल्वे स्थानक परिसरातून लाखो प्रवासी वाहतूक करतात. येथील प्रवाशांना चालण्यासाठी बनवण्यात आलेल्या पदपथांवरती फेरीवाल्यांकडून वस्तू विक्री केली जाते. बुधवारी आरपीएफचे विशेष पथक आल्यानंतर त्यांनी फेरीवाल्यांना याबाबत जाब विचारलाय. त्यानंतर फेरीवाले आणि आरपीएफच्या पथकामध्ये काही मिनिटे बाचाबाची झाली. पथकाने त्यांचा तराजू देखील उचलला. त्यानंतर काही महिला आणि पुरुष फेरीवाले तेथे गोळा झाले. आरपीएफच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि त्या फेरीवाल्यांमध्ये धक्काबुक्की सुरू असल्याचं प्रसारित झालेल्या चित्रीकरणामध्ये दिसत आहे. याबाबत ठाणे लोहमार्ग पोलिसांना विचारलं असता याबाबत कोणतीही तक्रार आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. परंतु हा प्रकार घडला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. क्या कर रहे हो आप? 15 मैसेज कर रहे हैं, अभी खुद वीडियो बना रहे हैं, आप क्या करोगे वीडियो बना के? कर दिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे इस्टेट प्रभागातील रूपादेवी पाडा परिसरातील नागरिकांसाठी कार्यसम्राट माजी नगरसेवक शिवसेना वागळे विभाग प्रमुख एकनाथ अनंत भोईर यांच्या सततच्या पाठपुराव्याने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने साईबाबा समाज मंदिर सभागृह हे नव्याने बनवण्यात आलं असून आज या भव्य सभागृहाचं उद्घाटन शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व संसद रत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या शुभ हस्ते माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. यावेळी त्यांच्यासह माजी नगरसेविका वागळे व प्रभाग समिती अध्यक्षा एकता एकनाथ भोईर, माजी नगरसेविका राधा फत्तेबहादूर सिंह, ठाणे परिवहन समितीचे माजी सभापती दशरथ यादव, युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर, यज्ञा भोईर, युवा नेते युवराज भोईर, उपविभाग प्रमुख दत्तात्रय कुलकर्णी, कृष्णा सोडारी, शिवाजी काचकुंडे, रमेश यादव, विजय शिंदे, मनोज साळवी, दत्ता हजारे, विलास राऊत, शहाजी मोहिते, प्रवीण सावंत तसेच शाखा प्रमुख संजय जाधव, भरत अवताडे, सुरेश मोरे, बालाजी साळुंखे, दीपक निकम, शिवाजी लाड, पांडुरंग कदम, ज्ञानदेव गुरव, अशोक लादे, महिला आघाडी उपविभाग संघटक साक्षी माने, मोरेताई, साधना पांडे, शाखा संघटक संध्या चिचकर, कविता लंकेश्री, आशा बटवाल, साईबाबा सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, इतर पदाधिकारी कार्यकर्ते, स्थानिक नागरिक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या झोपडपट्टी भागामध्ये कामगार वस्तीमध्ये सुंदर असा सभागृह, 2 मजली सभागृह उभं राहिलेलं आहे. समोर देऊळ उभं राहिलेलं आहे. इंदिरानगरमध्ये आम्ही लहानपणापासून या ठिकाणी येतो, आंबेवाडीमध्ये येत असतो. या आंबेवाडी, इंदिरानगर, सावरकर नगर या विभागाचा जो कायापालट झालेला आहे एकनाथ भोईर यांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून, आमच्या माजी नगरसेविका यापूर्वीच्या राधाबाबी असतील, आमचे शिवसेनेची सर्व पदाधिकारी असतील, यांच्या सगळ्यांच्या मेहनतीनं हा जो काही विभाग आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुजलाम सुफलाम हा झालेला आहे. आणि या सभागृहाचं लोकार्पण आज माझ्या हस्ते झालेलं आहे. तुम्ही पाहताय की माझ्यात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाची पहिली मीटिंग होती, ऑनलाईन मी अटेंड केली आणि खास एकनाथ भोईर यांच्या कार्यक्रमाकरता मी ती मीटिंग दिल्लीतली सोडून आज आलेलो आहे. कारण एकनाथ भोईर हा आमचा एक चळवळ्या कार्यकर्ता आहे, रात्रंदिवस मेहनत करणारा कार्यकर्ता आहे, पक्षासाठी झटणारा कार्यकर्ता आहे आणि कामाचा प्रचंड असा डोंगर या विभागात त्यांनी उभारलेला आहे. काम करतो आणि केवळ टपल्या मारण्याचे काही जण काम करत असतात, त्यामुळे ते थोडे भावूक झालेले आहेत. ठीक आहे, जो माणूस ज्याला त्रास होतो, जो काम करतो त्याला संवेदना असतात आणि थोडा भावना प्रधान आहे आमचा एकनाथ भोईर.
परंतु आम्ही त्याला सांगितलं आहे आम्ही सगळेजण तुझ्या पाठीमागे आहोत, तू पुढे चाल आणि अशाच पद्धतीने या गावाचा विकास कर. जबाबदारी आणि माझ्या जबाबदारीपासून मी कधीच लांब जात नाही, त्यामुळे मी माझी जबाबदारी पार पाडत असतो. त्यामुळे आज आपण पाहिला हा लोकार्पण सोहळा आपण करतोय. या ठिकाणी या स्लममध्ये कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर समाज मंदिर नाही आणि त्याप्रमाणे इथे या ठिकाणी समाज मंदिर आपण या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा कायम माझ्यासमोर आशीर्वाद असतो आणि त्यांच्यामुळेच हे सगळा निधी वगैरे उपलब्ध होऊन आम्ही हा समाज मंदिर उभारू शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.